IVF ट्रीटमेंट आता सध्याला सगळीकडेच प्रचारात आहे. पण तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, IVF ट्रीटमेंट म्हणजे काय, आम्हाला त्याचा फायदा होणार आहे का? तर मी डॉक्टर आरती पारख, IVF स्पेशलिस्ट नाशिक, आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की IVF म्हणजे काय आणि कोणत्या पेशंटला त्यामुळे फायदा होऊ शकतो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा त्यालाच मराठीत टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. ही वंध्यत्व निवारणासाठीची एक ॲडव्हान्स पद्धती आहे. यामध्ये स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे पुरुष बीज हे शरीराच्या बाहेर घेऊन लॅब मध्ये एकत्र आणून मग त्यातनं एम्ब्रियोज बनवले जातात आणि वाढीला लागलेले एम्ब्रियोज स्त्रीच्या गर्भपिशवीत सोडले जातात. त्यामुळे ह्या IVF पद्धतीने बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे नैसर्गिकपणे स्त्रीला मूल राहत नाही, या अडचणी दूर होतात. तर अशा कोणत्या अडचणी आहेत ते आपण बघूया. एक स्त्रीला मूल राहण्यासाठी गर्भपिशवीच्या बाजूला एक नळी दिलेली असते. त्या नळीचं काम असतं की स्त्रीचं स्त्रीबीज आणि धातू हे एकत्र येऊन बाळ बनवण्याची ती जागा आहे. ह्या नळीमध्ये इन्फेक्शनमुळे जर काही डॅमेज झालेला असेल तर स्त्रीमध्ये हे स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र न आल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. याचं निदान हे एक्सरे किंवा दुर्बिणीद्वारे होतं. म्हणजे जेव्हा तुमचे डॉक्टर सांगतायत की एखाद्या साईडची नळी ब्लॉक आहे किंवा त्यात इन्फेक्शनचं पाणी दिसतं आहे किंवा दोन्ही साईडच्या नळ्या डॅमेज आहे, लॅप्रोस्कोपीमुळे सुद्धा त्यात सुधार होत नाही, तर नक्कीच IVF पद्धतीने तुम्हाला खात्रीने मूल राहू शकते. दुसरं कारण असतं स्त्रीबीजाचं बनणं किंवा फुटणं. बऱ्याच स्त्रियांमध्ये PCOD, एंडोमेट्रियोसिस ह्या प्रॉब्लेममुळे ओव्हरीतनं स्त्रीबीज नियमितपणे बनणं किंवा गोळ्या औषधांनी बनवलेलं स्त्रीबीज वेळेवर न फुटणं या अडचणी येतात. न फुटण्यामुळे स्त्रीबीज शरीरात येत नाही आणि प्रेग्नन्सीचा चान्स निर्माण होत नाही. IVF पद्धतीमध्ये हे वाढलेले स्त्रीबीज सुईद्वारे बाहेर घेतले जातात. त्यामुळे ह्या अडचणीत IVF ने मात केली जाते आणि अशा पेशंटला ज्यांचे स्त्रीबीज बनत नाहीयेत किंवा बनलेले स्त्रीबीज वेळेवर फुटत नाहीये, अशांना IVF हे नक्कीच मदतगार ठरते. तिसरं कारण आहे पुरुषांसाठी. पुरुषांमधला धातू योग्य प्रमाणात असणं आणि त्या धातूला हालचाल चांगली असणं म्हणजे काउंट आणि मोटिलिटी, या दोन्ही गोष्टी चांगल्या असल्या तर नैसर्गिकपणे मूल राहू शकतं. पण या हालचालीत किंवा काउंट मध्ये खूप प्रमाणात कमतरता असेल तर ते योग्य प्रमाणात स्त्रीबीजात जात नाही आणि मूल बनत नाही. अशा पुरुषांमध्ये जेव्हा गोळ्या औषधं आपण देतो 3 ते 6 महिन्याच्या कोर्स नंतर सुद्धा या काउंट मध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही किंवा 3 ते 4 IUI केल्यावर सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही, तर यांना IVF मध्ये नक्कीच मदत होते. कारण की IVF मध्ये एक स्त्रीबीजात एक धातू आपण ICSI पद्धतीने टाकू शकतो. त्यामुळे IVF ने मूल होण्यासाठी एक 8 ते 10 चांगल्या धातूंची गरज असते. ह्यामुळे ज्यांची धातू खूप कमतरता आहे यांना नक्कीच IVF पद्धतीने प्रेग्नन्सी राहते.